मैया दे को दास जन्म जन्म मोहि दे दियो फिर वृंदावन को जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर जय जय माखन चोर। परम मंगलमय पराक्लेश्वरा कारण करुणावरुणाय भक्तवंश कल्पतरू पितांबरधारी बाल कृष्ण कढयाची वाङ्मय प्रतिमूर्ती अर्थात श्रीमद भागवत महापुराण आणि त्या पुराण श्रवणाचा चिंतनाचा आज 6वा दिवस आपण प्रारंभ करत आहोत। निमित्त आपल्या सर्वांना माहिती आहे तरी पण वक्त्याचं सांगणं प्रधान कर्तव्य असतं। त्या न्यायाने त्या गावातील अथवा या परिवारातील एक पितृचरण स्वर्गीय गोवर्धनजी भोसले यांच्या पश्चात यांच्या संबंधाने काहीतरी साधना झाली पाहिजे। ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, भगवंताच्या नामाचं चिंतन असेल, कथेचं ज्ञान असेल, हा हेतू मनामध्ये धरून दोन्ही सुपुत्र परिवार अगदी मनापासून आपल्या पितृचरणाला श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करतो आहे। म्हणून या परिवाराला अगदी मनापासून धन्यवाद, आभार। आणि ही कथा आपल्याही कानामध्ये पडून श्रवण भक्ती घडावी आणि आपल्यालाही त्याचा लाभ व्हावा या पवित्र हेतूने कथा ऐकण्यासाठी गेल्या 5 दिवसापासून आज 6वा दिवस या मंडपामध्ये उपस्थित झालेल्या सर्व लहान थोर आबालवृद्ध महिला पुरुष भागवत भक्तांना व्यासपीठाकडून 6व्या दिवशीच्या कथेचा साष्टांग प्रणाम। सगळ्यांना धन्यवाद। पवित्र गंगेच्या काठावर शुकाचार्य वक्त्याच्या भूमिकेमध्ये आहे, राजा परीक्षित श्रोत्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि एका मागून एक स्कंद शुकाचार्य सांगतायत आणि राजा श्रवण करतोय। जवळजवळ 10 स्कंद संपत आले होते। शुकाचार्याने राजा परीक्षितला एक प्रश्न केला, राजा तुला परवानगी आहे? राजा म्हणला, कशा करता? तहान लागली असेल तर तू पाणी पिऊ शकतोस, तुला भूक लागली असेल तर तू काही फळ घेऊ शकतोस, परवानगी आहे माझी। राजाने सांगितलं, महाराज मी तुमच्या समोर बसलोय अन्न पाणी घेण्यासाठी नाही। त्याचं कारण मला अन्न दिसत नाही, मला पाणी दिसत नाही, मला दिसतो फक्त माझा मृत्यू। आणि त्याची भीती मनामध्ये बसली आहे आणि त्या मरणाच्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी मला अन्नाची गरज नाही, मला पाण्याची गरज नाही, तर मला या कथामृताची गरज आहे। स्वर्गामध्ये जे अमृत आहे ते जर मिळालं तर माणूस अमर होतो असं म्हणतात, पण या स्वर्गातील अमृतापेक्षा 2 अमृत जगामध्ये श्रेष्ठ आहे, ते कायम आपल्या लक्षात असू द्या। पहिलं अमृत म्हणजे नामामृत आणि दुसरं अमृत म्हणजे कथामृत। लक्षात, हे 2 अमृत आपल्या लक्षात असले पाहिजे। पहिलं अमृत नामामृत, दुसरं अमृत कथामृत। आणि हेच अमृत आपल्याला सेवन करता यावे याच्याकरता माणसाने प्रयत्न करणार सदैव नामामृताचं सेवन करता यावं, कथामृताचं सेवन करता यावं, याच्यासाठी माणसाची धडपड असली पाहिजे। म्हणून हे 2 अमृत श्रेष्ठ आहे। राजा म्हणला, महाराज मला कथामृत पाहिजे।
जेव्हा गंगेच्या काठावर शुकाचार्य राजा परीक्षितीला कथा सांगत होते, स्वर्गातील देवाला समजलं आणि स्वर्गातील देव हातामध्ये अमृताचा कलश घेतला आणि गंगेच्या काठावर आले आणि शुकाचार्याला काय म्हणले, महाराज हे अमृत राजा परीक्षितीला द्या, अमर होईल तो, आणि त्याच्या बदल्यात ही कथामृत आम्हाला द्या. म्हणजे भागवताची महती सांगत असताना असं सांगितलं जातं, स्वर्गातील अमृतापेक्षा कथामृत श्रेष्ठ आहे. स्वर्गातील देव म्हणतात हे अमृत राजाला द्या, ते अमृत आम्हाला द्या. लक्षात घ्या, स्वर्गातील अमृतापेक्षाही अतिशय श्रेष्ठ आणि चांगलं अमृत म्हणजे भगवंताच्या कथेच अर्थात कथामृत आहे. आणि आपल्या कानामध्ये ते अमृत पडत आहे, हे आपलं परम सौभाग्य. लक्षात ठेवा, भजन म्हणण्यासाठी अथवा भजन ऐकण्यासाठी प्रत्येकाच्या संचितामध्ये पुण्याचा संच असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. लक्षात ठेवा, जीवनामध्ये कथामृत श्रवण करायला मिळणं अर्थात नामामृत सेवन करायला भेटणं, याला भाग्य असावं लागतंय. अथवा घरामध्ये एखादा वैष्णव वारकरी जन्माला येतो, कुणाच्या ऐका कुणाच्या घरी येतो, पवित्र ते कुळ पावन तो देश देशे हरीचे दास जन्म घेती. ज्या कुळामध्ये भगवत भक्त संत अवताराला येतो, जन्माला येतो, ते कुळ पवित्र असावं लागतं आणि पवित्र कुळातच साधू जन्म घेत असतो. म्हणून कथा कीर्तन भजन प्रवचन सत्संग वारी व्रत उपासना हे कुणाच्या घरामध्ये होत असते, तर भाग्यवंता घरी भजन पूजन. लक्षात ठेवा, म्हणून ज्यांच्या निमित्ताने आपण ही कथा संपन्न करत आहोत नक्कीच ते पुण्यात्मा होते, म्हणून त्यांच्या पश्चात या ठिकाणी कथामृताचं गान होते. लक्षात ठेवा, आणि आपल्याला सेवन करायला भेटते, हे आपल्या सर्वांचं परम सौभाग्य आहे. राजा म्हणला, महाराज अन्न पाहिजे नाही मला, पाणी पाहिजे नाही मला, फक्त कथामृत पाहिजे. एका मागून हे स्कंद सांगत होते, त्याच्यामध्ये सृष्टीचा विस्तार सांगितला आणि भगवंताचे अवतार सांगितले. आणि सांगत 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 10व्या स्कंदाच्या सुरुवातीला भगवंताने कृष्ण अवतार धारण केला, त्याच्यानंतर लीला केल्या, अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, गोरक्षण केलं, कालिया मर्दन केलं, काला केला आणि त्याच्यानंतर गोवर्धन पर्वताचं पूजन केलं. ज्यावेळेस पर्वत उचलायचा ठरला होता, नंद बाबा तयार होत नव्हते, पण बाल हट्टापुढे तयार व्हावं लागलं. इंद्राचा कोप झाला, राखीता गोदने हो इंद्र कोपला भारी, मेघ जो कडाडीला शिळा वर्षता धारी, राखीले गोकुळ हे नक्की धरून या गेला. नंद बाबाचा नकार होता, इंद्राचीच पूजा करावी लागते. पण शेवटी बालहट्टापुढे नमावं लागलं. गोवर्धन पर्वताचं पूजन सुरू झालं, इंद्राचा कोप झाला, भयंकर पाऊस पडला आणि मग सगळे म्हणले, देवा आता या इंद्राच्या कोपापासून कोण वाचवणार आपल्याला. भगवंताने सांगितलं होतं सगळ्यांनी, बघा रे, ज्या गोवर्धन पर्वताचं आपण पूजन करत आहोत तो पर्वतच आता आपल्याला वाचवणार आहे. कसा वाचवेल म्हणले, देवानं सांगितलं आपण उचलू आणि त्याच्या खाली बसू, काही करू शकत नाही पाऊस आपला. मग सगळ्यांना आश्चर्य वाटले, पर्वत कुठं उचलत असतो का? देवानं सांगितलं माझ्या हाताशी हात, पर्वत उचलला जाईल. मग आता सगळे त्या पर्वताची प्रार्थना करतायत. तुम बिन मोरी कोण खबर रे, तुम बिन मोरी कोण खबर रे, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी,
मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, चरण कमल बलिहारी रे, गोवर्धन गिरिधारी। तुम बिना मोरी कौन खबर ले, तुम बिना मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी। इंद्राचा खूप झाला त्यावेळेस सगळे भयंकर पाऊस पडू लागला, त्यावेळेस सगळे प्रार्थना करतात, देवा आता तुझ्याशिवाय मला कोण वाचू शकत नाही, तुम बिना मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरिधारी। तेव्हा जशी द्रौपदीची लाज राखलीस, तसं द्रौपदीचं संरक्षण केलंस वस्त्र होऊन, आज आमचं संरक्षण करणं तुझं काम आहे, आज आमची लाज राखली पाहिजे तू। आणि सगळे प्रार्थना करतात, परमात्मा सगळ्याला सांगतात माझ्या हाताशी हात द्या, दिला जातो आणि एका क्षणामध्ये गोवर्धन पर्वत उचलला जातो, सगळे पर्वत खाली बसतात, इंद्र अतिशय अजून भयंकर पाऊस पाडतो, एकाच्याही केसाला धक्का लागत नाही। मी पहिल्या दिवशीच आपल्याला बोललोय, जग विरोधात जाऊ द्या, भगवंत जर सोबत असेल तर आपल्या केसालाही धक्का लागत नाही, लक्षात ठेवा। देव जर विरोधात गेला, कितीही जगातली मोठी शक्ती तुमच्या पाठीमागे असू द्या, काय करू शकत नाही ती शक्ती, देव सोबत पाहिजे, लक्षात ठेवा। देव सोबत कधी राहतो, त्याची भक्ती केल्यावर।